मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। धर्मादाय कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या मंदिर समितीच्या आडमुठे धोरणामुळे आणि स्वयंघोषित पंच कमिटीकडनं वारंवार हस्तक्षेप करत सकल हिंदू समाजाला अपमानित करत गावामध्ये जातीयवाद निर्माण करण्याचं काम होत आहे। त्या संबंधित व्यक्तींचा बंदोबस्त करा, तसेच विठ्ठल मंदिरामध्ये लावलेली ती पाटी काढून टाका। 2 दिवसांमध्ये निर्णय न घेतल्यास वांबोरी गाव पूर्णपणे बंद करू असा इशारा विठ्ठल भक्त परिवार आणि समस्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देताना दिलाय। 100 वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील विठ्ठल मंदिरामधील दर्शन आणि पूजा प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं 28 जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लवांडे यांना निवेदन देण्यात आलंय। तसेच शेकडो ग्रामस्थांनी वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्रामविकास अधिकारी श्रीकांत साळे यांना निवेदन देऊन सदर मंदिरामधील जागेच्या नोंदणीची चौकशी करण्याची मागणी केली। वांबोरीमध्ये संपूर्ण गावाचं मिळून एकच विठ्ठल मंदिर आहे। त्या ठिकाणी विशिष्ट व्यक्ती आणि स्वयंघोषित ट्रस्टकडनं भाविकांना सेवेकरता बंदी घातली जात आहे असा आरोप ग्रामस्थांकडनं केला जातोय। आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला प्रदान केलेले वस्त्र विशिष्ट समाजानं काही वेळानंतर काढून पुन्हा पूजा करत वस्त्र घातले। कायमस्वरूपी लहान मोठ्या खोड्या करून भक्तांना अपमानित करणं, यामधनं सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे। विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येण्यास सर्वसामान्य वारकरी भाविकांकडनं मज्जाव केला जातो। याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी समस्त ग्रामस्थ वांबोरी आणि भक्तांकडनं करण्यात आली आहे। या मागणीसाठी विठ्ठल मंदिरापासून ते वांबोरी पोलीस चौकीपर्यंत मोर्चा काढून या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी किशोर महाराज गडाख, तसेच ज्ञानेश्वर महाराज तांबे, नवनाथ महाराज पठारे आदींसह किसन पागिरे, मच्छिंद्र ढोकणे, बाजीराव मोरे, मच्छिंद्र तांबे, बाळासाहेब मकासरे, सदाशिव पठारे, भाऊसाहेब पठारे, रविकिरण पठारे, किसन गांधले, बबन वाघ, बापूसाहेब गडाख, महेश काळे आदींसह शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।